नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण नेहमीच्या शेवयांपासून खूपच टेस्टी आणि झटपट होणारा नाश्ता बनवणार आहोत. तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा कप शेवया घेतल्यात. इथे मी रोस्टेड शेवया घेतल्यात. जर तुम्ही अनरोस्टेड शेवया घेत असाल तर तुपावरती त्या थोड्याशा परतून मग इथे घ्या. तर कुठल्याही वाटीने तुम्ही हे मोजून घेऊ शकता. मी इथे कपाने अर्धा कप मोजून या शेवया घेतल्यात. यानंतर यामध्ये अर्धा कप रवा घालायचा आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घालू शकता. मी इथे जो उपम्यासाठी आपण जाड रवा वापरतो तो घेतला आहे. यानंतर यामध्ये 2 मोठे चमचे दही घालायचं आहे. थोडंसं आंबट दही इथे मी घेतलं आहे. यानंतर यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे. तर आपण अर्धा कप रवा, अर्धा कप शेवया आणि अर्धा कप पाणी असं साहित्य ते घेतलं आहे आणि 2 चमचे दही घातलं आहे. आता हे मिक्सरला असं फिरवून घ्यायचं आहे. तर अगदी स्मूथ असं हे वाटून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता अगदी फाईन असं हे वाटलं गेलं आहे. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर आता हे पीठ पहा घट्ट आहे थोडं. हे आपण आता झाकून ठेवणार आहोत आणि नंतर मग लागेल तसे यामध्ये आपण आणखी पाणी घालू. तर आता हे आपण 15 ते 20 मिनिटासाठी झाकून बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत चटणी बनवून घेऊया. चटणीसाठी इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे, हिरव्या मिरच्या, आलं लसूण, चवीप्रमाणे मीठ, थोडीशी कोथिंबीर आणि 1 चमचा भाजलेली चण्याची डाळ घेतली आहे. हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. इथे चटणी वाटून तयार आहे. आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया. तर फोडणीसाठी इथे तडका पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली. मोहरी मस्त तडतडली की यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. गॅस बंद केला आहे. फोडणी तयार आहे. ही आपण आता चटणीवरती घालूया. तर ही मस्त अशी आपली चटणी तयार आहे. आता ही आपण चटणी बाजूला ठेवूया आणि पुढची प्रोसेस करूया. तर हे जे पीठ आपण झाकून ठेवलं होतं ते पाहूया. तर पाहू शकता हे आता आधीपेक्षा घट्ट झालं आहे. रव्याने पाणी शोषून घेतलं आहे. तर आता यामध्ये आपण आणखी पाणी ॲड करू. तर इथे मी ते अर्धा कप पाणी घेतलं आहे. त्याच्यातलं थोडं थोडं घालत जायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे. तर यापासून आपण डोसा बनवणार आहोत. तर नेहमीच्या डोसा बॅटरप्रमाणेच याची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. आणखी थोडंसं पाणी यामध्ये घातलं मी. आता हे अगदी परफेक्ट आहे पहा. असंच आपल्याला हवं हे. तर आधी आपण अर्धा कप घातलं आणि नंतरच्या अर्धा कपातलं हे साधारण 2 मोठे चमचे पाणी शिल्लक राहिलं आहे. म्हणजे यामध्ये आपण एका कपामधलं 2 चमचे शिल्लक पाणी राहिलं आहे इतकं पाणी घातलं. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. तर इथे तवा मी मस्त गरम करून घेतला. यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. असं थोडंसं तेलाने फक्त ग्रीस करायचं आहे. आता सेंटरला 1 चमचा पीठ घालायचं. गॅसची फ्लेम मीडियम केली आहे मी आता. आणि डोसा असा पसरवून घ्यायचा. अगदी व्यवस्थित याचा डोसा होतो. अजिबात चमच्याला पीठ चिटकत नाही. व्यवस्थित तुम्ही पसरवू शकता. तुम्ही पहिल्यांदा जरी डोसा बनवत असाल तरी अगदी व्यवस्थित यापासून डोसा बनवू शकाल. तर वरून थोडासा ड्राय झाला की इथे तेल, तूप किंवा बटर घालायचं. इथे मी बटर घातलं आहे. आवडीप्रमाणे कमी जास्त घालायचं आहे बटर. बटर पसरवून घेते मी. बटर पसरवून घेतल्यानंतर यावरती थोडासा सांबार मसाला घालते आहे. सांबार मसाला नसेल तर तुम्ही पावभाजी मसाला घालू शकता किंवा काश्मीरी लाल मिरची पावडर घालू शकता. यानंतर थोडासा कांदा घालायचा आहे. थोडासा टोमॅटो घालते आहे.
याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालते. तुम्ही जो बटाट्याची भाजी असते किंवा बटाट्याचा जो मसाला असतो तो बनवून यापासून तुम्ही मसाला डोसासुद्धा बनवू शकता. आता यावरती तुम्ही शेजवान चटणी, टोमॅटो सॉस तुमच्या आवडीप्रमाणे घाला आणि असं पसरवून घ्या. अगदी मस्त कुरकुरीत असा डोसा तयार होतो. यामध्ये आपण इनो सोडा घातलेला नाही आहे, तरीसुद्धा मस्त जाळी येते या डोस्याला. इथे मी आणखी थोडंसं बटर घालते. मस्त कुरकुरीत झाला डोसा. काढून घेऊया. रंगसुद्धा खूप मस्त आला आहे, पाहू शकता. आणि याची तुम्ही जाळीसुद्धा जवळून पाहू शकता, किती मस्त जाळी आली आहे. तर आता आपण असाच आणखी एक डोसा बनवूया. पुन्हा तव्याला तेल लावायची गरज नाही आहे. 1 चमचा पीठ घालायचं आहे आणि पसरवून घ्यायचं आहे. अगदी सहज मस्त असे डोसे तयार होतात. आणि शेवया, रवा हे साहित्य आपल्या घरी तर असतंच उपलब्ध. तर त्यापासून तुम्ही झटपट पीठ हे तयार करून डोसा बनवू शकता. वरची बाजू ड्राय झाल्यानंतर थोडंसं इथे मी तेल लावते. आणि तेल लावल्यानंतर याला कुरकुरीत करून घ्यायचं आहे. पहा ब्राऊन झाला आहे, काढून घेऊया. आता चटणीबरोबर मी हा डोसा सर्व करते. पाहू शकता अगदी मस्त कुरकुरीत असा डोसा तयार झाला आहे. तर घाईच्या वेळेससुद्धा तुम्ही झटपट हे डोसे नाश्त्यासाठी बनवू शकता. खूपच टेस्टी बनतात. तर शेवयांची खीर आपण नेहमीच बनवतो. एकदा तुम्ही हा वेगळा नाश्ता शेवयांपासून नक्की ट्राय करून पहा. सगळ्यांना हा नक्कीच आवडेल. कुरकुरीत डोसा घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातून तुम्ही सहज बनवू शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.